ओ खई के पान बनारस वाला काय करतो? ओ खई काय नाही, बस टाइमपास चालू. बोल ना, काय म्हणतो? काय गुटखा खातो काय? हा, हे आपलं टाइमपास. बरोबर आहे. मी काय म्हणतो, हा, तुझी टू व्हीलर देतो काय रे? जाय नाही घेऊन तुला कोण नको म्हणतं. काय ना, आपला जीवलग मित्र आहे तू. पण मी तिच्यामध्ये आहे ना डिझेल टाकतो राव. हे, येडा आहे काय? पेट्रोल गाडी आहे ती. पेट्रोल गाडी आहे का? हा. मग मी काय म्हणतो, तुझ्याकडे फोर व्हीलर आहे ना, आहे ना. मग ती देणार राव. अरे जाय नाही घेऊन, तुला कुठं काय अडचण? तुला कधी काय म्हणलं मी? मी असं करतो, तुझ्या त्या फोर व्हीलर मध्ये ना रॉकेट टाकून वापरतो, चालेल ना? ए, येडा बेडा झाला का तू? मला काय मशीन बदलायला होतं का तू? राखेल टाकी तू. आता कसं बोलला, म्हणजे त्या गाडीमध्ये जर सपोज पेट्रोलच्या ऐवजी रॉकेल टाकलं तर तिचं मशीन बदलावं लागेल. मग ह्या शरीरामध्ये अन्न पाणी टाकण्याऐवजी हे जर असं गुटखा हिरा दारू पाणी पिलं आणि खाल्लं तर मग हे शरीर बदलायला किती खर्च येईल विचार कर बरं. तो खर्च करूनही तू जगशील का मित्रा, याचा पण विचार कर. तेव्हा या व्यसनाच्या आरे नको जाऊ रे. शरीराला जे पाहिजे ना देवानी जसं बनवलं ना तसंच ठेवा. उगीच काहीतरी व्यसन लावून घ्यायचं आणि शरीराचा नाश करायचा हे कोणी सांगितलं रे? तुला हात जोडून विनंती आहे मित्रा, हे व्यसन आहे ना, या व्यसनापासून आयुष्यभर बाजूला जाय. आणि काय भेटणार या व्यसनापासून, बरोबर आहे का नाही? कारण तू जर या असंच व्यसनाच्या आरे गेला ना, माझा एक मित्र खूप लांब जाईल रे. बरोबर तुझं. आतापासून हे सगळे व्यसन पण खरंच वाईट वळण लावणारे मित्र भरपूर भेटतात, पण ही चांगलं वाईट सवय सोड असं बोलणारे कमीच मित्र आहेत. हे बघ, सोडला आता. जवळ जर मनासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या